तर नमस्कार मित्रांनो, हा आमचा पहिला ब्लॉग आहे आणि मी आशा करतो की तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब कराल पहिलं. आणि चला आजचा ब्लॉग चालू करूया. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे आमच्यासोबत एक किस्सा घडलेला, म्हणजे स्पेशली आमच्यासोबतच घडलेला. फ्रॉड घडलेला बेसिकली आमच्याबरोबर एक फ्रॉड झाला होता. एका माणसाने केला होता आणि तो चारकोपचाच राहणारा होता. तर हा व्लॉग स्पेशली चारकोपकरांसाठी पण आहे की तुम्हाला सावधान राहायची गरज आहे ह्या माणसापासून. तर त्यासाठी आम्ही बनवतोय. त्याचा फोटोही आम्ही इथे लावणार आहे बाजूला. तर जशी ही बोलली की हा ब्लॉग चारकोपकरांसाठी आहे, पण चारकोपच्या शिवाय इतर जे आहे महाराष्ट्र मुंबईमध्ये राहणारे त्या लोकांसाठी पण एक काय बोलतात त्याला, एज्युकेशन, एक शीख भेटेल त्या लोकांना. शीख भेटेल. शीख भेटेल, सॉरी. शीख नाही सीख. ओके काय रे ही तुझी भाषा. ओके. सीख भेटेल. तर तर त्यांना पण एक गोष्ट शिकायला भेटेल या स्टोरीवरून जे आमच्यासोबत घडली आहे ती. तर चालू करूया आपण. तर या माणसाचं नाव आहे सचिन मुंगेकर. मुंगेकर. सचिन मुंगेकर नाव आहे सचिन या मुंगेकर माणसाचं. या माणसाचं नाव आहे. सो बेसिकली हा माणूस आहे ना, तो आता चारकोपकरांना माहिती असेल की चारकोपमध्ये श्री स्वामी समर्थांचं मठ आहे सेक्टर 9 मध्ये. सो आणि तिथेच आमचं दुकानही आहे, जसं मोस्ट ऑफ द चारकोपकरांना ही गोष्ट माहीत आहे. तर हा माणूस दररोज मंदिरात यायचा बसायला. आणि जसं तुम्हाला माहितीये की धंदा उघडला सकाळी 10 ते 11च्या दरम्यान, जास्त गर्दी नसते लोकांची. तर हा त्या मौक्याचा फायदा उचलायचा. तिथे माझ्या सासूबाई म्हणजे ह्याच्या मम्मी असायच्या दुकानामध्ये. तर ह्या माणसाने ती गोष्ट ऑब्झर्व केली खूप दिवस की ह्या टायमिंगमध्ये कोण नसतं आणि तो तिथे येऊन बसायचा. एकदा आला, दोनदा आला आणि मग तो कॉन्व्हर्सेशन वाढवून मग तो गोड बोलतो ना, आपण आपल्या बोलण्यामध्ये एखाद्याला फसवतो तसं बरोबर. त्याने केलं बोलून बोलून. मग तो म्हणायचा मी शेअर मार्केटचं करतो, मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि मी रोज येतो सकाळी स्वामींच्या मठामध्ये येऊन बसतो, इथेच बसून माझं प्रॉफिट होतं वगैरे वगैरे वगैरे. त्याने चासा दिला आणि स्वतःची एक सॅड स्टोरी पण सांगायचा स्वतःच्या बायकोबद्दल, मुलाबद्दल, की त्याची बायको त्याला कसा त्रास करते, त्याला त्याच्या मुलापासून लांब ठेवते, असं बरंच काही. आणि म्हणजे त्याला काय पाहिजे होतं की कोणीतरी असे लोक पाहिजे होते की जे इन्व्हेस्ट करतील हा. स्टॉक मार्केटमध्ये त्याच्या थ्रू. हा, आणि बेसिकली तो लोकांना वाचत होता. म्हणजे त्यांनी त्यांचं माइंड रीड केलं आणि सिम्पती गेन केली आणि त्याने त्यांना भूल पाडली आणि मग त्यांनी इन्व्हेस्ट केलं त्याच्याकडे. पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट केली, 10,000ची इन्व्हेस्टमेंट केली, त्याने पैसे केले डबल. तर विश्वास बसला की हो, हा माणूस जेन्युइन आहे, हा खरा आहे. म्हणजे त्यांनी दाखवलं की असं होतं. म्हणजे एक बोलतात ना, समोरच्या माणसाच्या मनात विश्वास त्यांनी जागा केला. हो, विश्वास आला म्हणजे त्यांना त्याच्यावरती विश्वास बसला. तर त्यांनी आम्हालाही सांगितली ही गोष्ट की असं असं आहे. मम्मीचं सांगितलं ना. हो. म्हणजे आमच्या शॉपमध्ये मम्मीच असते पूर्ण दिवस संध्याकाळपर्यंत तरी. तर मम्मीचा त्यांनी एक बोलतात ना, मम्मीचा विश्वास जिंकला त्यांनी. आणि त्यानंतर मम्मीनी आम्हाला सांगितलं की असे आहेत, आम्हाला ओळखतात, ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात पैसे आणि त्यांनी खूप म्हणजे एक्सपिरियन्स आहे या गोष्टीवर. तर ते मी जाऊन भेटलो पर्सनली, मी पण त्यांच्यासोबत डिस्कस केलं. तर आम्हाला असं म्हणजे ज्या पद्धतीने ते सगळं एक्सप्लेन करत होते स्टॉक मार्केटबद्दल आणि नंतर जे पण आहे त्यांनी अजून किती लोकांना मदत केली आहे स्टॉक मार्केटमध्ये हे सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी. मला पण बोलत होते ते की तू पण शिक, मी तुला शिकवतो. तर मला असं काही शिकायचं इंटरेस्ट नव्हती, पण मी बोललो ठीक आहे काका, माझ्याकडे आहे थोडे पैसे, मी देतो, इन्व्हेस्ट करा तुम्ही. आणि म्हणजे ते एकदम असे बोलण्यावरून जेन्युइन वाटत होते. म्हणजे असं कोण फसवणारा माणूस असं वाटत नव्हता. आणि रोज दुकानामध्ये येऊन बसायचे, बोलायचे. तर आणि ही आमची इन्व्हेस्टमेंट जी होती जवळजवळ महिन्याभरानंतर होती. म्हणजे महिनाभर तो माणूस आमच्या दुकानामध्ये येऊन बसायचा, म्हणजे बोलायचा. विचार करा, म्हणजे जो माणूस म्हणजे मंदिरात येतोय, पाया पडायला येतो, तर लोकांना असं वाटेल की खूप म्हणजे ह्याच्यावरती आपण भरोसा करू शकतो की देवाच्या पाया पडणारा माणूस, म्हणजे काय बोलतो, देवाचं नाव घेऊन धार्मिक माणूस, खोटं नाही बोलणार धार्मिक कोणी. माणूस आहे जो पूजापाठ करतो, तर तो असा कधी काय करणार नाही. म्हणजे असं त्यांनी विश्वास जिंकलेला समोरचा माणूस. आणि आपण इतका विचारही करत नाही ना की हा माणूस पुढे जाऊन आपल्याला फसवेल वगैरे. आणि महिनाभर कोण एफर्ट्स देतं ना एवढं. मला असं वाटतं फसवणारा माणूस तो खूप घाईमध्ये असतो फसवायसाठी, म्हणजे लोकांना झासामध्ये पाडण्यासाठी. आणि इव्हन आमच्या दुकानाच्या बाजूला एक पानवाल्याचं सुद्धा दुकान आहे छोटंसं, त्यानेही 20,000 की 25,000 रुपये इन्व्हेस्ट केले होते त्यांच्याकडे. तर मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली. मग म्हणजे मम्मीने इन्व्हेस्ट केले, मम्मीला त्यांनी फर्स्ट राऊंडमध्ये रिटर्न दिले, म्हणजे जास्त थोडं
प्रॉफिट करून. आणि नंतर मम्मी आमच्या शॉपच्या बाजूलाच एक पान शॉप आहे, तर त्या शॉपमध्ये जे काका काम करतात त्यांनीही थोडे पैसे दिले त्यांना. नंतर मग म्हणजे पहिलं मम्मीचं झाल्यानंतर त्या काकांनी दिले पैसे जे पानाची गाडी चालवतात. नंतर मग मला मम्मीने सांगितलं असं आहे. नंतर मी पण थोडेफार म्हणजे तुम्हाला अमाऊंट सांगून टाकतो की 21,000 मी दिलेले त्याला. पहिले 10,000 दिले, नंतर मग 11,000 दिले, असं समथिंग म्हणजे टोटल 21,000 होतं. 2 राऊंडमध्ये मी पैसे दिलेले. नंतर मग हे झालं. ऍक्च्युली आमची चूक कुठे झाली माहितीये हा. का, म्हणजे आम्ही जी फर्स्ट इन्व्हेस्टमेंट दिली ना 10,000ची, त्याचे रिटर्न येणार होते नेक्स्ट डेला. तर आम्हाला असं होतं, आणि तो माणूस ना आमच्या पाठी लागलेला की अजून एक कोणता तरी मार्केटमध्ये एक काहीतरी शेअर, म्हणजे आता मला पण एवढी नॉलेज नाही शेअरची, तर ते स्टॉक आला आहे नवीन आणि तू मला लवकर पैसे दे, होईल ह्याचे, आणि हे पैसे तर तुला असे पण मी उद्या देतोच आहे, तर तुम्हाला देऊन टाक करून म्हणजे ठीक आहे, दिले पैसे. आणि मग जे पैसे दुसऱ्या दिवशी येणार होते ना, तर ते तो म्हणाला की अरे ते थोडंसं बँकचा इश्यू झाला अचानक माझा आणि ते अडकलेत, तर ह्याला आठवडा जाईल. आता म्हटलं आता आठवडा जाईल, आठवडाभर वाट पाहिली, मग दुसऱ्याचे रिटर्न कधी येतील असं पण होतं आमचं की दुसऱ्याचे रिटर्न कधी येतील. नाही, थांब. हा, मग मी तुम्हाला सांगतो. मग ते झालं, इन्व्हेस्ट झालं, महिना झाला, 2 महिने झाला. मी कंटिन्यूस त्या काकांना जे पण आहे त्यांना मी मेसेजवर मेसेज करतोय की कधी येणार पुढे. ते काका एक डेट द्यायचे आम्हाला की या डेटला मी तुम्हाला करून टाकेन. ती डेट होऊन गेली, परत मी मेसेज टाकतोय. मी कंटिन्यूस फॉलोअप करतो. प्रत्येक महिन्याला मी एक तारीख ते द्यायचे, त्या महिन्याला मी फॉलोअप करायचो की कधी भेटतील. पण काय, ते परत अजून पुढची डेट द्यायची की या डेटपर्यंत मी देईन तुम्हाला पैसे. असं तारीख देता जवळजवळ मला वाटतं त्यांनी 1.5-2 वर्ष काढली आमची, आणि आता ते गायब आहेत. हा, मग त्या टायमाला तुम्हाला सांगतो मी, ही प्रेग्नंट होती आणि आम्ही ही जी प्रेग्नन्सी पण निघाली नंतर, मुलगी आमची मुलगी आता 2 वर्षाची होईल. अजूनपर्यंत त्या काका त्यांनी पैसे दिलेले नाही आहेत. तर मी मेसेज पण केलेला, पण काही रिप्लाय नाही. आणि 1-2 हफ्त्यापूर्वी मी फोन पण केलेला त्यांच्या नंबरवर. माझ्या मम्मीने सांगितलं की एकदा त्या नंबरवर फोन करून बघ, ते उचलतात काय. तर फोन केला मी, त्यांच्या मुलांनी फोन उचलला. तर त्यांच्या मुलाने फोन उचलल्यानंतर मी बोललो की कुठे आहे तुझे पप्पा, कुठे आहेत? तर नाही, लगेच माझं नाव मी बोललो की त्यांनी आधी विचारलं मला की तुझं नाव, तुम्ही कोण? मी प्रथमेश असं म्हटलं. तर प्रथमेश नाव ऐकूनच त्याच्या मुलांनी फोन कट केलेलं, म्हणजे सांगितलं असेल त्या काकांनी की फोन कट करून टाक. तर फोन कट केला. त्यानंतर मग विचार केला की आता एवढं फॉलोअप केले तरी पैसे भेटत नाही, ह्या पुढे पण आपल्याला पैसे भेटणार हे नाही, कन्फर्म नाही. तर आम्ही सुद्धा केलेला त्या माणसाला, घर मिळालं नाही. आम्हाला ऍक्च्युली त्याची बिल्डिंग माहिती पडली आपल्या सेक्टर 9ला, सेक्टर 9ला नाही, सॉरी, चारकोप गावामध्ये जे हायलँडला जो रोड जातो स्टार्टिंगला चारकोप गावामध्ये, त्यामध्ये समरसेट करून बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये ते राहतात, पण एक्झॅक्टली कुठल्या फ्लोअरला राहतात काय वगैरे ते आम्हाला माहिती नाही. आणि आम्ही मम्मीनी आणि त्या काकांनी, एक पानवाले काका आहेत, त्यांनी दोघांनी केस पण केली होती. तर त्या केस करून पण काही उपयोग नाही झाला. ते नंतर आम्हाला समजलं की ज्यांनी फ्रॉड केलाय त्यांनी ऑलरेडी खूप लोकांचा फ्रॉड केलाय आणि त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. तर आम्ही विचार केला सोडून द्या, या सगळ्या गोष्टीमध्ये पडण्यापेक्षा ते आता विसरूनच जायला पाहिजे पैसे. कारण की पण ह्याच्यावरून एक आम्हाला शिकायला भेटलं की असं कोणावर पण, कुठल्याही माणसावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. कारण की हे असे बोलतात आपल्याला की आम्हाला हे येतं ते येतं, पण ऍक्च्युअलमध्ये आपल्याला माहित नसतं की ह्यांना एक्झॅक्टली येतं की नाही येत, की हे नुसतं दिखाव्याचं असतं काम. म्हणजे ऑनलाईन फ्रॉड्स होतात हे तर आपल्या सर्वांना माहितीच होतं, पण हे ऑफलाईन फ्रॉड्स पण असे होतात. आणि ऑफलाईन वाल्यांकडे मला वाटतं खूप जास्त पेशन्स आहेत की ते समोरच्या म्हणजे त्याने समोरच्या माणसाला रीड केलं, त्याची विचार करण्याची हे बघितली, ॲबिलिटी बघितली. आणि आमचं म्हणजे ही आमची चूकच आहे. आम्ही असं नाही म्हणत की आम्ही बरोबर केलं, त्याला पैसे देऊन वगैरे, नाही, आमची चूक आहे ही. म्हणजे एकदम 100% आम्ही ऍग्री करतो की दॅट वॉज आवर मिस्टेक, की आम्ही असं नाही करायला पाहिजे, नाही विश्वासाने द्यायला हवे, ते असं अंधळा विश्वास नाही ठेवावा. तर आमचं म्हणण्याचं हे उद्देशच हा आहे की तुम्ही पण काळजी घ्या, की तुम्ही पण असं कोणत्याही माणसाला भुलू नका कोणाच्या तरी बोलण्याला. आमच्यासारखं आम्ही जी चूक केली ती कोणी करू नये. ती ऍक्च्युली आमची सेव्हिंग्ज होती आणि नंतर आम्हाला कदाचित सेव्हिंग्ज आमच्याकडे असती तर त्या पैशांचा आम्ही व्यवस्थित चांगल्या ठिकाणी आम्ही युज केला असता. आणि त्यावेळेसला म्हणजे आता जवळजवळ ही गोष्ट 3 वर्ष पुराणी आहे, तर म्हणजे त्यावेळेस मी गरोदर राहिले होते, तर आम्हाला
म्हणजे बोलतो ना आपण एक मिडल क्लास फॅमिलीमधून येतो, तर आपल्या दिमागामध्ये खूप गोष्टी असतात की अरे बापरे आता हे आहे, तर आता आपल्याला खर्च आहे, चला ठीक आहे एक रस्ता मिळाला आहे जिथून आपण आपल्या पैशांनी थोडंसं ठीक आहे 5-10 हजार का असो, जर त्या पैशांवरती मिळतात आहे तर मग काय काय हरकत आहे असं. आणि देवाच्या कृपाने म्हणजे ठीक आहे, सगळ्या मोठी गोष्टी investment झाल्या नव्हती. व्यवस्थित, हां. सगळ्या गोष्टी म्हणजे झाल्या बरोबर पार पडल्या. पण लकीली आम्ही असं कसं काही आहे मोठी की इन्व्हेस्टमेंट नाही केलेली 20-22 हजारनी पण आम्हाला खूप काय करता आला असता हम्म. अजून. मग त्याचा थोडा एक खंत आहे आमच्या मनात. म्हणजे लोकांचे जसे लाख लाख 2-2, 3-3 लाख सुद्धा जातात. आम्ही बोलतात ना देवाचे आभारी आहोत की ऍटलीस्ट आमची तेवढी मोठी अमाऊंट काय इन्व्हेस्ट झाली नव्हती, तर छोटीशी अमाऊंट होती. आणि पण हार्ड अर्न मनी होतं, सो जीवाला हे लागतंच. हा, म्हणून आम्हाला असं वाटलं की आमचा पहिला व्लॉग असा असावा की तुम्हाला एक म्हणजे चांगला मेसेज पण जाईल, आणि तुम्हाला मी त्या माणसाचा नंबर आणि नाव मी या व्हिडिओमध्ये देईन की असा कुठला माणूस या नावाने तुम्हाला इन फ्युचर कधी भेटला तर चुकून सुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आणि आपला चारकोप मधला माणूस आहे, तर तुम्हाला जर तुम्ही कोण त्याच्या बिल्डिंग मधले असाल, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला माहिती आहे की हा माणूस कोणत्या रूम मध्ये राहतो, कुठे राहतो, तर प्लीज आम्हाला प्रायव्हेटली डीएम करा. आम्ही कारण की आम्ही त्याला खूप शोधतोय, पण नाही तो सापडतच नाहीये आम्हाला. जर तुम्हाला बिल्डिंग माहितीये, वॉचमॅन सुद्धा मिळालेला आहे पण त्याच्याबरोबर. जाऊ दे आता, जाऊ दे. शोधून सुद्धा काही उपयोग नाही. पैसे गेले ते गेले. आणि देवावरती विश्वास आहे, त्यापेक्षा जास्त पैसे देव देईल आम्हाला. आणि यस, आम्हाला फक्त हा मेसेज द्यायचा होता तुम्हाला की जर इन फ्युचर Be aware of this बी person. अवेअर ऑफ दिस पर्सन. चारकोप मधलाच आहे. आपला जे समरसेट नावाची बिल्डिंग आहे चारकोप गावला, तिकडे तो राहतो. जर असा व्यक्ती तुम्हाला कधी फोर्स करत असेल की इन्व्हेस्ट करा, तर करू नका, ही आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो. बस, हा आमचा पहिला ब्लॉग असा होता. तर तुम्हाला आम्ही जो सांगितलेला हा किस्सा पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा पहिला ब्लॉग आहे, ह्याच्या पुढे पण आमचे ब्लॉग्स येतील. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आवडणार काय असे स्टोरी टाईम किंवा ब्लॉग्स बघायला आमच्याकडून. आणि हा बस आम्ही इकडे एंड करतो. थँक्स फॉर वॉचिंग. आता मला ऍक्च्युली कळत नाही हे पहिला ब्लॉग काय कसं काय एंड करावं म्हणून. बाकी थँक्स फॉर वॉचिंग, आणि सबस्क्राईब करा केला नसेल तर. चला, काळजी घ्या.